सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदम कृष्णं वंदे जगद्गुरुं। नमस्कार मंडळी, सुमनसूत आयोजित काव्यदिंडी 2026 मध्ये मी बजरंग लक्ष्मण परब मुंबई येथून भावपूर्णतेने सामील होत आहे। कोणी चालत पंढरपूरला जातात, तर कोणी मानस पूजेद्वारे विठ्ठलाच्या चरणी पोचतात। मी स्वरचित काव्य सादर करून काव्य दिंडीद्वारे विठ्ठल रखुमाईंच्या पायापर्यंत पोचत आहे। माझ्या कवितेचं नाव आहे वारकरी। सादर करतो आपल्या समोर कविता वारकरी। वारकरी मी वारकरी, करतो वारी पंढरीची। वारकरी मी वारकरी, करीतो वारी पंढरीची। माझ्या विठ्ठलाची, माझ्या पांडुरंगाची, माझ्या विठ्ठलाची, माझ्या पांडुरंगाची। कपाळी टिळा, माती तुळस, हाती चिपळ्या, पायात घुंगरू, शोभे विठ्ठला समक काया। तुझ मज नाही भेद, म्हणाया वेळ नाही जातसे वाया। तत्क्षण सगुण, तत्क्षण निर्गुण, पांडुरंगा तुझी लीला आणि माया। सगुण निर्गुण रूप तुझे प्रगट तसे, ज्ञाना तुका नामा एकाच्या काया। रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, मंत्र हा षोडशी असे जागृत परी। पंढरी माझी, माझ्या देही वसे, चिंता संसाराची वा मोक्षाची कशाचीही नसे। पंढरी राया सद्बुद्धी दे सर्वा, विशेष करून दे राजकारण्यांना। येतात तुझ्या पाया, कापून माणसाचा गळा, कुठे ठेवणार पैका आणि सोन्याच्या माळा। अशीच सद्बुद्धी दे समाजकारण्यांना, सेवा नावालाच पण पुढे पुढे करती त्यांना। पद प्रतिष्ठेपायी करीती गरिबास बेजार, कमिशन मात्र यांचे त्यातही असते हजार। मग सद्बुद्धी दे सर्वा आई बापाला, म्हणती पोराला शिकवा संस्कार। असती स्वतः पाषाण, मोठेपणाच्या बाता करती फार। मुलांना संस्कार केंद्र, युवकांना सद्विचारांचे पत्र, आया बहिणींना सुविचाराचे वाण। पंढरपूरच्या विठ्ठलाकडे भक्तीची खाण, माधवबागच्या पांडुरंगाकडे ज्ञान भक्ती कर्माची जाण। धन्यवाद। ही विणा मी विठ्ठल चरणी अर्पण करत आहे।